एक ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो, ती पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. या ह्याच्यामध्ये काही दडपले गेले असं एकंदरीत आम्हाला ह्या ठिकाणी दिसते. संधीची असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल. उज्ज्वल निकम हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ती संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटरमध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे 6/5/2010 त्याच्या पॅराग्राफ 803 हा अत्यंत महत्त्वाचा आहे. In all, there were 5 firearms entry wound found on the shoulder blade, top region between neck and right shoulders. There were 3 corresponding exit wounds. 2 deformed bullets were retrieved. मी त्याच्या वाचत नाही. डॉक्टर चिखलीकरांनी असणारा पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि बॅसिलिटिक रिपोर्ट्समध्ये दी बुलेट रिट्रीव फ्रॉम द डेड बॉडीज वॉज सेंट टू बॅसिलिटिक एक्सपर्ट. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. द कंपॅरिझन डिड नॉट लीड टू एनी कन्क्लुसिव्ह ओपिनियन वेदर द बुलेट टॅलीड विथ द टेस्ट फायर्ड बुलेट फ्रॉम वेपन्स हेल्ड बाय एक्यूज नंबर 1. एक्यूज नंबर 1 म्हणजे हा असणारा कसाब और डिसीज एक्यूज नंबर 1 अबू इस्माईल. म्हणजे ज्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सची मॅच झाल्या नाहीत. हा त्याच्यातला असणारा अहवाल 803 मध्ये आहे. 804 मध्ये पॅराग्राफ 804 पान नंबर 922/2022 त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Sakalkar during the course of postmortem examination. They were sent to basiletic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. म्हणजे साखळकरांच्या शरीरामधल्या सुद्धा त्या 2 बुलेट्स मिळाल्या. त्या बुलेट्स कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाहीत. किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे 2 प्रश्न आहेत. इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावी असं माझं त्यांना आव्हान आहे. पहिला की याच्यामध्ये ह्या कांड झालं हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. हे पाकिस्तानने स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या कांडच्या आड गेम विदिन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने ह्या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा, उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आव्हान करतोय. आणि दुसरा, ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स ज्यावेळेस मॅच झाल्या नाहीत त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्समधल्या होत्या किंवा कुठल्या बोरमधल्या होत्या. पोलीस वापरणाऱ्या बोरमधल्या होत्या
की पोलीस न वापरणाऱ्या बोरमधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ॲडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही. या दोन गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय. हा महत्त्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का गेम विदिन गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? उज्ज्वल निकम यांचं असणारं उत्तर येणं हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो. 2 दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेसचं तेही महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शनमध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो. ते मी नंतर सांगतो ना. आता नंतर सांगतो. इतक्या वर्षानंतर आपण हे बाहेर काढतो.